हाँ हिला हिला अभी अब हिला अब हिला बढ़िया तरीके से हिला। तो तेरा मशीन क्यों नहीं हिला है? नया क्यों लाया मशीन? बोला ये लेके जा तो मैं ले आया। तो तेरा मशीन मेरा मशीन कह रहा हूँ अभी वो काम नहीं कर रहा है ना। वो जान दे किधर किधर भी जानते तू आइए उधर जा बंदर देख जा अपना दे अपना काम देख उधर जाके। हाँ किधर क्या करेगा वो देखेगा बाद में। तू अपना ये उधर 150 बंदर आहे जा देख ले। नमस्कार मी आशिष राव तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आजच्या ब्लॉग मध्ये। तर आजचा ब्लॉग आहे फवारणीचा। आज फवारणी चालू केली आहे। जो कुठे मोठा आंबा आहे त्याला फक्त फवारणी करतोय बाकी नाही म्हणजे धावती फवारणी आहे जी काय बहुधा 12 वाजेपर्यंत असेल 12 नंतर बंद असेल। आंब्याला टॉनिक मारतोय टॉनिक बोलता येणार नाही आहे एक प्रकारचं ते टॉनिकच ते मारतो। ते कसं कलमाच्या पाण्यातून जे पाणी लावतात तेव्हा पण देतात ते पाण्यातून पण आम्ही फवारणी मार्फत हे फवारणी करतो त्यांना आंब्यांना। तर इकडे 4 नोजल लावलेले आहेत आणि 2 वायरीवरती। तर एक नोजलवाला यायचा आहे डिसाइड नहीं झालं होतं नोजल वरती कोण ठेवायचं काय ठेवायचं। क्या रे नोजल पे रखने को तेरे को बताया नहीं था कौन नोजल पे रहने वाला हो। तो 3 ही आदमी है इधर। गोविंद बोलता नहीं हो रहेगा ये वायर गलत डाला लगता है ये वायर इधर से जाना चाहिए था। कैसे सही है यहाँ से जाना चाहिए था किंतु वो वाला पे हाँ एक लाइन इधर से जाएगा वो लाइन बराबर डाला ना उसने। तो ये वायर अभी इधर से डालो। किधर गया वो वायर वाला? बिछा दो वायर वाला ये वायर वाले तब तक वायर डालो इधर से एक वायर बिछाओ जाओ इधर से वायर डालो। 4 नोजल आहेत 2-2 जन रहने का इधर का 2 वायर खींचने का उधर का 2 वायर इधर से डाले इधर से फट्टू इधर से डाल वायर सीधा। गवताने ना नर उकडले पूर्ण हाताचे बात्यान गवताने। तरी पण टी शर्ट फुल असतं पेटी भरताना। तर ह्यांना सही करून देतो वायरीत आणून देतो आणि मी जातो त्यांच्या नवीन बागेमध्ये त्यांच्यासोबत जिथं काय बोलतात काल बघितलं असं तोडतायत ते ढीग मारतायत तिथं त्यांना व्यवस्थित दाखवलं पाहिजे ढीग मारून नाहीतर ते असंच चितळून ठेवतात काही पण नाहीतर ते वाट लावतील त्यांच्या मागून नाही ठेवलं ना मग ते तिकडे शितोडी करते वाट लावणार पुन्हा ते। क्या हुआ फट्टू? हाँ कल राजापुर कल छुट्टी है ना रे कल छुट्टी है ना फिर अरे हाँ छुट्टी है कल कल गुढी पाडवा कल मराठी माणसांचं नवीन वर्ष समजलं गुढी पाडव्याला। ये हाथ में लेके ये वो हाथ में लेके उसको छुड़ा के दे वायर। हाँ त्योहार हाँ जैसे कि ये देख 31 को मतलब 1 जनवरी को क्या क्रिश्चियन लोगों का ये रहते ना हैप्पी न्यू ईयर वैसे हमारे लोगों का कल है नया साल। हाँ नया साल गुढी पाडव्याला पाडव्याला नवीन वर्ष आमचं। हाँ नहीं वो ऐसा कुछ नहीं रहता है। वो क्या रहता है मालूम है एक उसमें क्या रहता है गुड़ी पाड़े में मालूम है गुड़ी खड़ा करते हैं एक ऐसा ये ऐसा बांस का डंडा लेते हैं बांस का डंडा लेते हैं उसको अच्छी तरह से साफ करते हैं हरा वाला साफ भी करेंगे उसको एक क्या बोलते हैं साड़ी नहीं तो कोई जो क्या ब्लाउज ब्लाउज पीस रहते ना वो लगाता है और वो तांब्या ऐसा ऐसा रहेगा वो गोल्ड कलर का है वो वैसा तांबे का तांब्या रहता है। हाँ उसमें हार आम का पत्ता ऐसे और उसकी पूजा करते हैं सुबह खड़ी करके पूजा करने के बाद शाम तक रहते शाम के बाद उतरते उसके बाद वो होली रहते ना होली भी तोड़ते वो कल ऐसा है। हाँ उधर से सीधा जा वो लाइन से नोजल भी लेके जा नोजल भी है ना। रुक रुक रुक
ही एक वायर एक्स्ट्रा आणलेली आहे, जर काय कोणाची वायर बिर ही झाली तर, फुटली तर, तुटली तर। हाँ वो उधर लगाएगा बाल वायर नोजल वाला, तू लेके जा उधर रख दे, उसको छुड़ा के दे वायर। तर मित्र हो, आता आपण चाललोय अनसुऱ्याला, जातोय जरा अनसुऱ्याला यासाठी जातोय की नारळ आणायला जातोय अनसुऱ्यामध्ये। अनसुरे हे गाव आहे जैतापूर साईडलाच, तिकडे नारळ आणायला जातोय। नारळ यासाठी की उद्याला आहे पाडवा, नवीन वर्ष। तुम्हाला तर माहीत आहेच, आपल्या मराठी माणसाचं नवीन वर्ष पाडव्याला चालू होतं। आणि त्याच दिवशी कसं माहीत आहे, जे नारळचे देव बसवतात त्यांना माहीत असेल, जे देव बसवतात ना ते हे पाडव्यालाच चेंज करतात, नवीन वर्षामध्येच चेंज करतात। म्हणजे जे कसं माहिती आहे 2 वर्षानंतर 3 वर्षानंतर हे चेंज करतात। तर ते जातो नारळ आणायला। तर इकडे आहे मशीन वगैरे आता बंद आहे, दुपारनंतर फवारणी ही बंद आहे, म्हणून ते इथं ठेवले आणि ते गेले बाकीचे सर्व पाणी घालायला। तर मी याच्यावरती बोलवतो की नवीन वर्षामध्ये ना जे नारळाचे देव बसवतात, नारळाचे देव, तर ते गुढीपाडव्याला चेंज करतात, 2 वर्षानंतर 3 वर्षानंतर असे हे चेंज करतात। आणि जो तो नारळ आहे ना, तो वरून उतरवून काढला जातो। नारळ जमिनीवरती त्याला ठेवायचं नाही। म्हणजे जो नवीन घर बांधला असेल, जो गृहप्रवेश करतो, म्हणजे गणेश पूजन करतो, जरी गणेश पूजन घातलं तरी त्याला माहीत आहे की तो नारळ हा उतरवून काढला जातो, तो जमिनीवरती टेकवायचा नसतो। जेव्हा आपण देव बसवणार ना तेव्हाच तो जमिनीवरती ठेवायचा असतो। तर ते नारळ आणायला जातोय जैतापूरला, तर सॉरी अनसुऱ्याला। मी माझ्यासोबत आहे गणप्या, जो की पहिल्या ब्लॉगमध्ये बघितलं असं, पहिल्या सुरुवातीपासून गणप्या भाई, त्यांचेच आणायचे आहेत नारळ, त्यांचेच आणायला जातोय। तर दुपारनंतर जायचं आहे, मग दुपार तर आता ऑलमोस्ट झाली, 4:45 वाजता निघेन। तर त्यांना तिकडे कामाला तर लावलं, काम तर दुपारनंतर ते कामाला तर तिकडे लागले। आणि काही जण पाणी लावतात ड्रमामधून, ते पहिल्या पाईपलाईनला आहेत, त्या साईडला आहेत, जिथं माडवण्याची बाजू आहे त्या साईडला आहेत, ते पाणी लावतात। आणि काही जण इकडे नवीन बागेमध्ये ठेवलेले आहेत, ते बाग साफ करायला। मी आता आलो, ऑलमोस्ट 4:15 झालेत, 4:15 झालेत। तर बोलू आपण हळूहळू जाऊया, फ्रेश हातपाय वगैरे धुईपर्यंत होईल तेवढा टाईम। 4:45 वाजता इथून निघू आणि थेट जाऊ, म्हणजे येईपर्यंत होईल तेवढा टाईम। आल्यानंतर परत फ्रेश वगैरे होऊन जे देवगडवाले आहेत त्यांना सोडायला जायचं आहे। आणि उद्याची देखील तयारी करायची बाकी आहे, काठी देखील तोडूक जायची होती, पण बघू आता कसं काय ते, उद्याला सकाळीच करू सर्व काही। गुढी ही बेटाच्या काठीनं उभी केली जाते, काठी। तर इकडे ही बाजू झाली फवारणी करून, ही पाईपलाईन आहे ना, ती पाईपलाईन झाली। म्हणजे जो असा मोठा आंबा आहे, हा एवढा साईजचा, हा बघा, ह्या आंब्यांनाच केलेली आहे फवारणी, जो मोठ्या साईजचा आहे त्यालाच, छोट्या आंब्यांना नाही। तर ही पाईपलाईन पूर्ण झाली, तर त्यांनी त्या पाईपलाईनला टाकलेली आहे। आता ही परत सकाळी उद्याला चालू होणार फवारणी, सकाळपर्यंतच मारायची आहे, म्हणजे एक टाईमच मारायचे आहे, दुपारनंतरला बंद, दुपारनंतरला त्यांना दुसरं काम। तर काही जण गेलेत गडगा देखील, म्हणजे कुठे कुठे हा गडगा हा कुठे कुठे कोसळला आहे, तो डाळायला गेलेत। गडगा देखील कालच्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल, गडगा डाळत होते, ते कुठे कुठे म्हणजे गुरं येतात ना त्यांच्याकरता ती नाकी बंद करून घेत आहेत। आणि वारा देखील मस्त सुटला, सकाळपर्यंत वारा नसतो, दुपारनंतर वारा सुटतो बऱ्यापैकी। सकाळपर्यंत जाम गरम होतं सकाळचा,
दुपारपर्यंत. दुपारनंतर वारा सुटतो. या नारळीने पाणी नाही ते झाली म्हातारी. ही बारकी लागवड काताच्या इकडची ना मेलेली होती कलम. त्याच्यावरती ही खड्ड्यांवरती दुसरी लावलेली कलम नवीन. आपण थेट आता निघूया. आता जास्त टाइम न घेता जाऊया, कारण बरीच कामं आहेत. तर असेच शेवटपर्यंत ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा.